नमस्कार मित्रांनो, मी शून्य मशागत तंत्राचं शेती करतो. पहिलं वर्ष ही मका. मला आज पाणी भरायचं होतं, पण देवाच्या कृपेने पाऊस झाला आहे आमच्याकडे भरपूर. आता मगाशी पाणी साचलं होतं, पण आता आपोआप निचरा होऊन गेला त्याचा. हे अशा पद्धतीने आहे आपली मका. इथे माझं जवळजवळ 3 एकर क्षेत्र आहे. पहिलंच वर्ष असल्यामुळे गुलाबराव खंडागळे सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. हो, माझा परिचय द्यायचा करून राहिला. मी यशवंत ज्ञानदेव कोंडे, मुक्काम पोस्ट धामणकेल, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. थोडक्यात सांगायचं म्हणजे शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असं आमचं गाव आहे. इथे आपलं आता पाऊस असल्यामुळे शेतात जाता येत नाही मला. चालेल, तुम्हाला मी आता वरचं अजून एक शेत दाखवतो. ही मका लावून आता आपले 10 ते 12 दिवस झाले. मी 7 ते 8 तारखेला लावली होती अशी, त्याच्यामुळे 10-12 दिवस झालेत असे. हे पहा, हे एक क्षेत्र आहे आपलं. अशी मका उतरून आलेली आहे आपली. पाऊस चालू आहे जोरात, त्याच्यामुळं त्या शेतात जाता येत नाही मला. चिखल आहे ना जास्त. सगळं श्रेय जातं आपले गुलाबराव खंडागळे सरांना. त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं. असे बेड पाडा. मी बेड पाडलेत. आपलं काय आता शून्य मशागत तंत्र म्हटल्यानंतर हेच करणार. त्याच्यानंतर मी काय आता बेड मोडणार नाही. त्याच्यात कुणी खुरपणी बाकी नांगरणी वगैरे काहीच नाही याच्यात करणार. आता मी ह्याच बेडवरती परत कांद्याचं पीक घेणार आहे. तर 5 तास झाले पाऊस पडतोय. पाऊस पण जोरात आहे, पण पाणी काय आपल्या शेतात जमा झालं नाही. हे चाललंय, निचरा होऊन जाते. बरं ठीक आहे मित्रांनो, पाऊस जोरात चालू आहे. आता काय मला हे करता येणार नाही, पण आपलं शून्य मशागत तंत्र एकदम भारी. आता बस, जय श्रीराम.